त्याच्यावर इतके वर्ष आता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत काम केलंय, त्यांनी विधान परिषदेत काम केलंय, विधानसभेत काम केलंय. दुर्दैवाने मागे लोकसभेमध्ये त्यांना संधी मिळाली होती, परंतु यश आलं नाही. यावेळेस संधी देण्याच्या बद्दलची चर्चा झाली. महायुतीच्या मध्ये जागा वाटपात प्रमुखांनी सांगितलं की बाबा नाशिकला त्यांना द्या, परंतु तो लवकर निर्णय झाला नाही. मग ते शेवटी म्हणले की तुम्ही लवकर निर्णय घेत नाही, आता मी काही म्हणजे ती जागा उभा राहणार नाही. म्हणून राज्यसभेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी जावं असं मला वाटत होतं, म्हणून मी थोडंसं त्या पद्धतीनं विचार केला. पण त्यांची नाराजी दूर झाली का? म्हणजे मी त्यांची नाराजी होती हे आम्हाला माहिती आहे. मी त्यांची कुणालाही उद्याच्याला तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तिथं एखाद्या ठिकाणी तुम्ही संपादक असला आणि तिथून तुम्हाला बाजूला केलं तर तुम्हाला पुन्हा तशाच लेवलच्या पोस्टवर जर दिलं तर समाधान वाटेल, नाही तर तुम्हाला थोडंसं आपलं जरा असं झालं. तशा पद्धतीनं त्यांना ते निश्चितपणे वाटलं असणार, परंतु माझा किंवा पक्षाचा तो हेतू अजिबात नव्हता. ते कालही आमच्याकरता आदरणीय वंदनीय होते, आजही आहेत आणि उद्याही त्या ठिकाणी राहते. राज्यात एक विषय अजून सुरू आहे, ते म्हणजे औरंगजेब. काय औरंगजेबाचा विषय, आणि त्यावरून आता अगदी दंग्याची परिस्थिती नागपुरात आपल्याला बघायला मिळाली. बरंच कट कारस्थान बोलल्या जात आहे. एकंदरीत या विषयावर